नमस्कार, आलिशान स्वादमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोकण स्पेशल सोलकढीची रेसिपी दाखवणार आहे। खूप कमीचे साहित्य वापरून आपली टेस्टी अशी रेसिपी तयार होणार आहे। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये नारळाचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। एक मिरची घेतलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीही चालेल। 4 ते 5 अद्रकचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। कोथिंबीर जी आहे ती तुम्हाला देठासोबतच घालायची आहे, म्हणजे कोथिंबीरचा छान फ्लेवर असा येईल। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्ध्या ग्लासपेक्षाही थोडंसं पाणी इथे आपण घेणार आहोत। आता हे सर्व मिक्सचर जे आहे ते तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये गाळणी घ्यायची आहे आपल्याला आणि कॉटनचा एक कपडा वापरायचा आहे। त्यात तुम्हाला हे मिक्सचर जे आहे ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे। तर हे मिक्सचर जे आहे ते तुम्हाला गाळून घ्यायचं आहे आणि नारळाचं दूध जे आहे ते तुम्हाला मिळेल। तर अशा प्रकारे हे तुम्हाला पिळून घ्यायचं आहे आणि हा चौथा जो आहे नारळाचा, त्यात पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी टाकून 2 ते 3 वेळा ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे। तर 2-3 वेळा मी हे गाळून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि अशा प्रकारे नारळाचं दूध जे आहे ते तुम्हाला इथे मिळेल। तर त्यामध्ये आता मी कोकम आगाळ जे आहे ते टाकलेलं आहे 3 चम्मच। कोकम आगाळ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या स्टोर्समध्ये किंवा डीमार्टमध्ये सुद्धा अवेलेबल आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली। तर अशा प्रकारे तुमची सोलकढी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर आता ही सोलकढी जी आहे ती मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। थंड करून तुम्हाला ही सोलकढी जी आहे ती घ्यायची आहे। तर अशी ही टेस्टी रेसिपी खूप कमी वेळामध्ये 10 मिनिटापेक्षा पण कमी वेळामध्ये ही आपली सोलकढी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर आता आपण हिला सर्व करून घेऊया। तर आपली सोलकढी जी आहे ती रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।